आहे. आर्यन चषक 2026 स्पर्धेचा पहिला दिवस आणि अगदी तिसऱ्या सामन्याला सुरुवात आजच्या दिवसातील गोकुलदास पाटील सरांचा इशारा येते की मॅच ऑन झाली आहे. ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन. राऊंड द विकेटने पहिला चेंडू रोशनचा. पहिला चेंडू कडक स्ट्रोक गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग ऑन लॉंग अपच्या मधोमध चाललाय आणि चेंडू चाललाय 1-2 का 4 चौकार. पहिला चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या डावाला सुरुवात झाली इथे. नक्कीच तुम्हाला संगीत मनोरंजन ऐकायला मिळत नाही, मात्र समोरच आमची शाळा आहे, शाळा क्रमांक 45, शाळा क्रमांक 58. त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास नाही म्हणून आम्ही संगीत सध्या तुमच्यापर्यंत पोचवत नाही आहे, म्हणून दिलगिरी व्यक्त करतोय. मात्र उद्या पाहू आपण संध्याकाळी. इथे आपण पाहतोय की डॉट चेंडू टाकला जात आहे. चांगला कमबॅक रोशनचा पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतरचा हा कमबॅक पाहतोय आपण. पुढचा चेंडू रोशन. पुन्हा एकदा खराब चेंडू, लेंथ लाईन पाहावी लागेल. पंच सांगतात की इट्स वाईट. ऑफस्टिकच्या बाहेर एक्स्ट्रा धाव आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने धावपलकावर धावा पाहतोय आपण 5 धावा. एक संत सुरुवात म्हणू शकता दोन्ही संघाच्या माध्यमातून. आमच्यासोबत विजय पाटील देखील जुडलेले आहेत, जोशी फाउंडेशनसाठी खेळत आहेत आणि आर्यन 11 टीम संघासाठी देखील खेळत आहेत. समोर उडवलाय आमच्या कॉम्बॉक्सच्या वरतून पत्राबाजा सिक्सर. वॉट स्ट्रोक. सुमित तांडेल ऑन फायर नाव. एक मोठी सुरुवात पाहायला मिळते आता जय रखादादा भादवड टीम संघाच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने घरच्या मैदानावर घरची खेळपट्टी आहे आणि पुरेपूर अनुभव या खेळपट्टीचं सुमितला. आणि सुमितच्या स्लॉट मधून हा चेंडू चालला सीमारेखापार षटकार पाहतोय आपण. रिप्ले मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतंय प्रिन्स म्युझिक यांच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहे धावपलकावर 11 धावा पाहतोय आपण. गोलंदाजीसाठी गोलंदाज रोशनला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. एखादी विकेट पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो. विकेट कीपर सुजित भुईर आपण पाहतोय संघाला लीड करताना ॲज अ टीम ओनर. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेटने रोशन. पुन्हा एकदा खराब चेंडू होता, मात्र त्याच्यावर मिसटाईम आहे चेंडू हवेमध्ये आणि आता चुकी होणार नाहीये. एक मोठी चुकी झाल्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज रोशन आपण पाहतोय. सुमितचं विकेट मिळालंय. खऱ्या अर्थाने हा चेंडू बाहेर मारण्यासारखंच होतं, मात्र मिसटाईम वरचा जो बॅटचा स्टिकर आहे त्याच्यावर अगदी चेंडू आला होता आणि त्याचा कारण मिसटाईम झाला होता आणि तिथे झेल पाहायला मिळाली. तर विकेट क्रमांक पहिला इथं मिळालेला आहे SSK स्पोर्ट्स टीम संघाला. नवीन फलंदाज राजा पाटील मैदानाच्या आतमध्ये. गावालाच आहो मी पण. नितीन म्हात्रे अजिबात काळजी करू नको. नवीन बॅटर राजा मैदानाच्या आतमध्ये. राजाचे स्पोर्ट्स शूज जर बघितले ना तर प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट 22 पवार ज्या प्रकारे अलग अलग कलरचे स्पोर्ट शूज घालत असतात त्या प्रकारचे त्यांनी घातलेले आहेत. पाहून नशीब आज त्याचे चांगले आहेत की नाही पाहूया आपण. चांगला खेळ करावा लागेल त्याकरिता. तुम्ही कितीही चांगली ड्रेसिंग, तुम्ही कितीही चांगली बॅट घेतली, मात्र नशीब असणं फार महत्त्वाचं क्रिकेटमध्ये. फुलटा चेंडू पहा, मी अगोदरच सांगितलं होता आणि त्याच्यावर आपण पाहतो की चेंडू अगदी एष्टाना लागलाय, मात्र बेल स्ट्रीप झाली नाहीये, म्हणून पंचांनी सांगितलं बॅटर इज सेफ. रोशन पाहतोय की चांगलं कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. धावा झालेल्या आहे धावपलकावरती 11 धावा. गोलंदाज रोशन राऊंड द विकेटने पुढचा चेंडू टाकताना पाहतोय आपण. शेवटचा चेंडू देखील वाईट यॉर्कर, मात्र थोडंसं ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू लँड झालेला आहे, म्हणूनच गोकुलदास पाटील सरांनी हा वाईट घोषित केलाय. तर WD अर्थात वाईट. धावा 12 धावा धावपलकावर. आज आमच्या समेत दीपेश नाईक स्कोरिंग करतायत, शिकतायत.
शिकाऊ आहेत, मात्र शिकण्यासारखं भरपूर काही आहे. क्रिकेटर आपण खेळतच असतो, जेवढा वेळ मिळतो तेवढा जर स्कोर कार्डला दिला तर आयोजकांना सपोर्ट होत आहे. आता बॅटची एज नक्की घेतली, मात्र चेंडू अगदी खेळपट्टीवर पहिला लँड झाला होता. तर डॉट चेंडू. चला, षटक समाप्त झालेले आहे. फिल्डिंग लावून घ्या आपण. फक्त बिमर करिता आणि वाईट करिताच आहे रिव्ह्यू, लक्षात घ्यायचं आहे. आणि जर वाटलं पंचांना तरच रनआउटसाठी ते घेऊ शकतात. आणि कोणत्या प्रकारचा प्रत्येक षटकानंतर ब्रेक घेऊ नका आपण, ही नम्र विनंती असेल माझी. कारण की आज तब्बल 8 मॅचेस खेळवायचे आहेत आणि आपण आता दुपारच्या दिवसामध्ये आहोत जिथे, कारण की 12:58 म्हणजे 1 वाजला आहे. आणि थोड्याच वेळात आयोजकांचं जेवण येईल सर्वांना, पंचांसाठी, स्कोररसाठी, समालोचकांसाठी, आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्याच करिता. आज सुजित म्हात्रे डॉन भाई यांच्या माध्यमातून देखील जेवणाची व्यवस्था आहे. जयदास जुकर दादा यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आहे. 2 दिवस त्यांनी ही मेजबानी दिली आहे. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन, षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता आपण पाहतोय फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज देवा आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी स्वर्गीय श्यामने गॅलरी इनकडून. आणि खऱ्या अर्थाने या चालू हंगामाची माझी पहिली स्पर्धा आहे या मैदानावर. मागच्या 40+ स्पर्धेमध्ये देखील शरद म्हात्रे साहेबांचा आम्हाला कॉल होता, मात्र आम्ही सावंदीची स्पर्धा घेतली होती. वाईटनं सुरुवात केली आहे, मात्र नो बॉल सिग्नल आलाय. ओ स्टेप नो बॉल आहे, म्हणून इथं आता मिथुन म्हात्रेला फ्री चेक संधी आहे. देवानी केली नो बॉलने सुरुवात. धावा झालेल्या आहेत, त्यात 13 धावा धावपलका 13. शंकरदादा जुकर प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवताना अगदी इनपुट आउटपुट कसं चाललं आहे प्रिन्स मूवीजचं त्यांच्याकडे थोडीशी चर्चा करतायत. DJ दीपेश नाईक यांच्याशी थोडीशी चर्चा झाल्यानंतर आणि आता उपस्थिती झाली आहे घरून जेवण वगैरे करून रवींद्र गुलवी यांची उपस्थिती झाली. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. देवा फ्रीट आहे, फ्रीटला पुन्हा टाकावा लागेल. पंचांनी सांगितलं इट्स वाईट. देवाच्या एक्स्ट्रा धावा थांबत नाही आहेत. मागच्या 2 चेंडूंवर 2 धावा एक्स्ट्राच्या आलेल्या आहेत. एक तर नो बॉल, एक वाईट. धावा झालेल्या आहेत त्या 14 धावा 14. नाही, अगदी चांगलं लुकआउट चांगला दिलाय, अतिशय चांगली बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत, कटआउट्स ज्याला आपण म्हणतो, फ्लॅट्स. त्याचबरोबर समोर गॅलरीला श्याम नाईक गॅलरी, जी पूर्वीपासून ही प्रथा सुरू ठेवलेली आहे, ती म्हणजे आर्यन चषकामध्ये देखील त्यांनी ठेवली आहे. त्यांच्या नावाचा देखील बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळते. मात्र इथे विकेट नाही आहे, कारण की फ्रीट होता. मिथुन म्हात्रे थोडंसं कुठेतरी गडबडीत आपल्याला पाहायला मिळाला. आणि करे कोई और भरे कोई, कारण की बॅटर राजा आऊट झालाय. फ्रीटवर एकच संधी असतो, ती म्हणजे रनआउट. तो रनआउटचा विकेट मिळाला आहे SSK स्पोर्ट्स टीम संघाला. राजा आऊट झाल्यानंतर थोडंसं निराश पावलाने डगआउटच्या दिशेनं जाताना पाहायला मिळत आहे. मिथुन जर थांबला नसता तर कदाचित दुसरी धाव देखील झाली असते. मिथुनने वेट केला, मात्र लेट झाला तिकडे राजा, म्हणून राजाचा वाजला मैदानामध्ये बाजा. नवीन फलंदाज विजय मागच्या मॅचमध्ये षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. या स्पर्धेची प्रकाश यांनी विकेट षटकारांची हॅट्रिक केली होती. प्रकाश ज्याच्या नावी एक षटकारांची हॅट्रिक आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या उद्घाटनी मॅचमध्ये त्याने एक हॅट्रिक पेश केली होती. धावसंख्या 15 धावा. मिथुन म्हात्रे स्ट्रायकिंगवर, मजबूत काठी के बल्लेबाज आहे. खराब गोलंदाजी विकेट कीपरचं देखील मूड खराब केलाय गोलंदाज देवाने. सध्या तरी 2 वाईट 1 नो बॉल टाकलाय. धावा झालेल्या आहेत त्या धावपलकावर. आमचे एक्सपर्ट स्कोरर दीपेश नाईक सांगत आहेत की 16 धावा धावपलकावर, 16. देवा राईट आर्म ओव्हर द विकेटने थोडीशी गती वाढवली, मात्र बॅटची एज घेतली मागच्या बाजूने. आणि शॉर्ट थर्डमॅनचा शतरक्षक चुकी करतोय, चेंडू थांबणार नाहीये. आउटफुल भरपूर फास्ट आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, भादवा टेमगरपाडा. जेव्हा चेंडू मागच्या बाजूने सरकतो तेव्हा तो सीधा बाउंड्री लाईनच्या बाहेरच जातो. चौकार आलाय. आता ही चुकी देवाची नाही आहे. 7 खूनमधून 1 खून माफ झाला देवाला. चांगला चेंडू टाकला तर विकेट सारखा चेंडू होता. झेल कलेक्ट करू शकले नाहीये.
आणि आता 1 का 4 चौकार गेलाय, मोका भी दिया चौका भी दिया. 20 धावा धापलकावर. नेक्स्ट 2 टीम्स रिपोर्टिंग करायचे आपण. अद्वैत इलेवन पिंपलगर आणि प्रांशील इलेवन ठाकरेचा पाडा. हा चेंडू थोडासा बाउन्स चेंडू केलेला आहे, गुडलँड्स वरून अधिक थोडासा बाउन्स झाला होता. विकेट किपर सुजित भोईरच्या हातामध्ये डॉट चेंडू. आता सुजित देखील म्हणत असेल की बाबा एकदाचा लाईन मध्ये आलाय गोलंदाज, कारण की सुरुवात केली होती वाईट नो बॉलने केली होती, त्यानंतर वाईट आला, त्याने रनआउटचा विकेट, त्यानंतर वाईट, पुन्हा एक चौकार आणि आता डॉट चेंडू आलाय. षटक समाप्तीचं नाव घेत नाहीये देवा ठाकूर. राईट आर्म ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल आणि बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू चालला सीमेच्या मागे. येतोय षटकार. षटकार आलेला आहे आणि कडक फलंदाजी पाहतोय आपण मिथुनच्या माध्यमातून. आज मिथुन चांगला खेळत आहे. धावा झाले ते 26 धावा धाबलकावर. घरच्या मैदानावर इलाका हमारा धमाका भी हमारा करताना आपण पाहतोय. आता बॅटच्या बरोबर मिडल झाला नाहीये चेंडू, मात्र एक धाव आली आहे आणि एकच धावावर समाधान मानताना आपण पाहतोय. धाव संख्या 27 धावा, 27 रन बन चुके. आखरी के निसोर की पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती, मात्र या षटकामध्ये नो वाईटनच जास्त लांबड षटक केलेलं आहे. चेंडू हवेमध्ये होता बरंच काल, मात्र एकच धाव पूर्ण केली जाते. तर षटक इथे समाप्त झालेले. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेले त्या 28. 14 धावाच्या सरासरीने जर या धावा बनल्या तर 50+ धावा पाहायला मिळतील स्कोर कार्डवर. यानंतर होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच या मॅचचा विजेता संघ असणार आहे आणि यश इलेवन साविंद्रा. बरोबर, ओके, बरोबर. यश इलेवन साविंद्रा टीम संघाने कुठे जायचं नाहीये. या मॅचचा विजेता संघ बरोबर आपल्याला खेळायचं आहे. मात्र त्यानंतर अद्वैत इलेवन पिंपलघर, प्रांशी इलेवन ठाकरेचा पाडा, NK स्पोर्ट खांडवाल, एकता टेपकऱ्या अशी ही लढत पाहायला मिळेल. आणि उद्याच्या दिवसाचा देखील शेड्यूल आमच्याकडे पर्यंत पोहोचलेला आहे, त्याचं देखील थोड्या टायमात तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. आज 5 मार्च आहे, वार गुरुवार आहे. पहिला दिवस स्पर्धेचा पाणी मैदानाच्या आतमध्ये सुमित पाणी घेऊन येताना पाहता मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 7 MS धोनी. आज षटकार आला होता त्यांच्या माध्यमातून, मात्र जास्त काळ थांबू शकले नाही खेळपट्टीवर. तर थोडंसं स्पीडअप करा आपण. पाणी जाऊ द्या पटापट मैदानाच्या बाहेर. पाणी ते सध्या गोलंदाजांना पाजल्या सुमित तुमच्या संघाने. आणि आता वारंवार तुम्ही पाणी घेऊन येऊ नका, पंचांना विचारूनच मैदानाच्या आतमध्ये याचं लक्षात घ्यायचं. 2 षटकानंतर 2 मिनिटाचा ब्रेक कंपल्सरी आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. शालिक फास्ट अँड फ्युरियस, अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू पाहतोय. स्विंगिंग चेंडू पाहतोय आपण. बापगावचे हे खेळाडू आहेत आणि सुरुवात चांगली केली आपल्या गोलंदाजीमध्ये. तर पहिला चेंडू डॉट टाकले आणि अशा प्रकारचीच गोलंदाजीची अपेक्षा आहे सुजितला. भिवंडी ग्रामीण इमर्जन्सीचा खेळ तुम्ही पाहता का, नक्कीच चालोंगामध्ये भरपूर स्पर्धा झाल्या आतापर्यंत, मात्र या ग्राउंडवर खेळण्याची जी मजा आहे ना ती कुठंच नाही आहे. आणि आता इथे कुठेतरी चुकीची कॉलिंग आहे, मात्र सॉफ्ट सिग्नल आउट आहे. मात्र तिसऱ्या पंचानं विचारला गेला संजय पाटील सरांच्या माध्यमातून. तिसरे पंच चेक करतायत आमचे तिसरे पंच श्याम पाटील सर चेक करतील, माहिती पोहोचवतील. उद्या ठीक सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायचं. हर्षित इंटरप्राइजेस आणि ओम साई दाबा, त्यानंतर समीर स्पोर्ट आणि आर्यन इलेवन म्हणजेच या स्पर्धेचा आयोजक उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आहेत. त्यानंतर बरोबर 12 वाजता रिपोर्टिंग करायचे प्रथम इंटरप्राइजेस आणि बालाजी स्पोर्ट्स. त्यानंतर मायरा इलेवन, स्वागत बिल्डर्स, तुम्ही देखील वेळेवर या. रनआउटसाठी घेतलेला आहे सर. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, मात्र तिसऱ्या पंचानं विचारायचं आहे.
की आऊट आहे की नाही. मात्र मिथुनची तयारी आहे, पण मात्र मिथुनला थांबावं लागेल मैदानामध्ये. पाहूया काय निर्णय येत आहे श्याम पाटील सरांच्या माध्यमातून. गोकुलदास पाटील सर देखील विचारत आहेत की इतका वेळ का लागतोय. अगदी उन्हाचा भन्नाट आणि आऊट आहे. ओके, आऊट आहे, फलंदाज आऊट आहे. मिथुनला देखील ठाऊक होतं की त्यांची बॅट अगदी हवेमध्ये होती. आता नवीन फलंदाज जयेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येत आहे. पहिल्या मॅचमध्ये त्याचं नाव अजय सांगितलं होतं आणि कारण मयूरने सांगितलेलं की कॅप, म्हणून सांगतो जयेश कॅप घालत जाऊ नको. नवीन बॅटर जयेश म्हात्रे, बादवड एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. मात्र सध्या बॅटिंग करण्याकरता मैदानामध्ये पाहतोय आपण. सर्वात जास्त जर कोण सराव करत असेल ना या खेळपट्टीवर तर आर्यन 11चे खेळाडू. मॉर्निंगमध्ये 6 वाजता येतात, 9 वाजता जातात घरी. आता इथे मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल जज करू शकले नाही, मात्र 2 धावा जयेश कंप्लीट करेल आणि जयेशला जीवनदान देणं येणाऱ्या चेंडूंवर खतरे की घंटी वाजू शकतो. इथे SSK स्पोर्ट्स संघाला धावा झालेल्या आहेत. त्या धावफलकावर 30 धावा, 30 रन, एक चांगली धावसंख्या म्हणू शकता आपण. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून खेळाला सुरुवात झाली होती तेव्हा 1:58 झाली होती, लक्षात घ्या आपण. गोलंदाज शालिक राऊंड द विकेटने पुढचा चेंडू टाकताना गती वारवली. हेलिकॉप्टर ड्राईव्ह, चेंडू काऊ कॉर्नरमध्ये व्ही शेपमध्ये हलकासा मिस फील्ड. मात्र एकच धाव इथं पूर्ण केली जाते. प्रत्येक वर्षी चंद्रकांत जोशी पूर्वांचल स्पोर्ट टीम संघाला संधी देत असतात. ते आवर्जून आर्यन 11 यांच्या चषकामध्ये ते नेहमी खेळत असतात. मात्र ते पहिलाच सामना हारतात आणि यावर्षी नितीन म्हात्रेने पुन्हा एकदा आपला षडयंत्र रचलं आणि पुन्हा एकदा पूर्वांचलला घरी पाठवलं. त्यांना अजून जीत मिळाली आर्यन चषकामध्ये. इथे मोठा फटका खेळलाय, धावा देखील चांगल्या मिळतील. फटक्यात होतं वजन, मिळाला धावा अर्धा डझन. षटकार आलाय, लेट मगर ग्रेट. धावा झालेल्या आहेत त्या 37 धावा धावफलकावर. प्रकाशच्या बॅटमधून येणारा हा षटकार पाहतोय आपण. फ्लॅट 6 जसं म्हटलं जात आहे. हवा देखील भरपूर वेगाने वाहत आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्या. जुना चेंडू असेल तर मैदानामध्ये फेकून द्यायचं आहे आपण. आलेला आहे चेंडू, काही हरकत नाहीये. आज थोडासा उशीर पहिल्या मागच्या मॅचमध्ये अगदी अधिकचा वेळ खर्च झाला होता. मात्र या मॅचमध्ये थोडंसं स्पीड आहे, थोडासा खेळ चांगला आहे, कारण की खेळाडू चांगले आहेत. जेव्हा खेळाडू चांगला असतो तेव्हा खेळ चांगला होत असतो. ओ यॉर्कर चेंडू, स्विंगिंग यॉर्कर, ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला तिथे शालिकच्या माध्यमातून आणि कमबॅक होना जरूरी है. लाइफ में सब कुछ होता है लेकिन कमबॅक होना जरूरी है. जसं आयुष्यात एखादा मित्र चांगला असणं फार महत्त्वाचं आहे. धावसंख्या धावफलकावर झालेल्या आहेत त्या 37 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि योग्य तो वेळ अधिक 16 मिनिटं घेतलेले आहेत. काही हरकत नाही आहे. 2 मिनिटाचा ब्रेक स्ट्रॅटेजिक टाइम होता, म्हणूनच आपण 2 मिनिटं इकडे तिकडे आपण बघितले, म्हणूनच हा अधिकचा वेळ नाही आहे. तर एकदम उत्तम वेळ घेतला गेलेला आहे SSK स्पोर्ट्स टीम संघाच्या माध्यमातून. वॉटर बॉक्स श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणमध्ये आपण जर बघितलं, प्रथमतः या भिवंडी नगरीमध्ये आला होता. कुठेतरी मेंटेन ठेवण्याचा भरपूर चांगला सहकार्य केला प्रत्येकी स्पर्धेमध्ये. थोडीशी स्पर्धा उशिराने सुरू झाल्या या मैदानावर. गावदेवी स्पोर्ट टीम संघाचा एक बिग शो बघितला आपण. शरद म्हात्रे असतील, विजय पाटील असतील आणि त्यांची संपूर्ण टीम. ओरिजिनल 40 प्लसचा क्रिकेट बघितला आणि आता मात्र लेट मगर ग्रेट शंकरदादा जुकर यांची स्पर्धा होणं म्हणजे आमच्यासाठी एक नशिबाची गोष्ट आहे, कारण की ते नेहमी ठेवत असतात या स्पर्धेचं आयोजन आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक असतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज झालेला आहे वेदांत. षटक क्रमांक 4 श्याम नाईक गॅलरी यांकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी सुंदर असा हा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली डीप मध्ये. एक सिंगल धाव आली आहे. ओव्हर थ्रो झालाय. थ्रो तर चांगला आला होता, मात्र कलेक्ट करू शकले नाहीये.
या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, सर्वांना लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. या धावा जे आपण खर्च करतो ना, त्या धावा बनवायच्या असतात. जेव्हा आपण पहिल्या डावामध्ये फिल्डिंग करतो, कधी बॅटिंग करतो, तर या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवणं फार महत्त्वाचं आहे. 2 धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर 39 धावा 39. सेफ टार्गेट नाही आहे इथे, कोणताच टार्गेट सेफ नाही आहे. सुजितला देखील ठाऊक आहे आणि फलंदाज जयेशला देखील ठाऊक आहे. जितका तुम्ही चांगला धावा बनवा तितका चांगला खेळ होईल. आता इथं फसला गेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात, मात्र चेंडू कलेक्ट करू शकले नाहीये. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 41 धावा धावफलकावर 41. 41 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. आर्यन 11 भादवाडा आयोजित आर्यन चषक 2026 स्पर्धेचा पहिला दिवस आणि खऱ्या अर्थाने रंगतदार सामना मैदानामध्ये पाहायला मिळतो प्रेक्षकांना. शॉर्ट बॉल पंच करायचं होतं, इनफिल्डच्या वरतून खेळायचं होतं, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू इथे टाकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. सकाळपासून आपण पाहताय बाउंड्री लाईनचा ताबा घेताना संदीप जुकर, ज्याने आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केली या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज. नाही, पंचांना तुम्ही विचारून बिंदास पाणी मैदानामध्ये घेऊ शकता जर अधिक तुम्हाला पाण्याची आवश्यकता असेल तर. उष्णता फार आहे. ओ फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. बीट फलंदाज, बीट विकेट किपर, चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर येतोय चौकार. नशिबाचा धाबा बॅटिंग करणाऱ्या संघाला. धाव संख्या झालेली आहे त्या धावफलकावर 46 धावा 46. नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे मला तरी वाटतं बॅटिंग करणाऱ्या संघाने. एक रिव्ह्यू आहे. आणि लक्षात घ्यायचं, रिव्ह्यू जर तुम्हाला घ्यायचा असेल तर 10 सेकंडच्या आतमध्येच घ्यायचंय. नंतर तुम्ही 15-20 सेकंड नंतर घेऊ नका, लक्षात घ्यायचं आपण. आणि बाहेरून कोणी आवाज देऊ नका. मैदानामध्ये जी गेम चालली त्या गेम मध्ये खेळू द्या. चला देवा, आपल्या जागेवर जायचं आपण. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फक्त चौकार आलेला आहे. पंच श्याम पाटील तिसरे पंचांचं काम करतायत या स्पर्धेमध्ये. 2 पंच कारुली गावावरून दाखल झालेले आहेत आणि आमचे गावचे पंच ज्यांचं आवर्जून आम्ही नाव घेत असतो प्रत्येकी स्पर्धेमध्ये. डे नाईट फॉर्मेट सध्या त्यांचं बिझी शेड्यूल आहे. आजचा दिवस फ्री होते म्हणून त्यांनी सांगितलं की आजचा दिवस गावासाठी. 45 धावा, थोडीशी चुकी जी आहे दुरुस्ती केली आमच्या स्कोररने. बॅटची चेंडू हवेमध्ये होतं, त्याच्यावर धाव घेतला गेला जयच्या माध्यमातून. एकच धाव इथे घेतली जाईल. धाव संख्या 46 धावा 46. आपल्या स्पर्धेचे नियम आहे चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे. प्रत्येक संघाने 10 मिनिटं अगोदर नाही तर अर्धा तास अगोदर या, काय हरकत नाही आहे. मैदानावर अतिशय सुंदर असं स्टँड आहे, आर्के स्टँड आहे, श्याम नाईक गॅलरी आहे. तुम्ही त्या गॅलरीमध्ये स्टँडमध्ये येऊन बसा. व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे इथे. बॅटिंग करणाऱ्या संघाचा पुन्हा रिव्ह्यू नाही आहे सर. यस, पंचांनी घेतलेला. ओके, पंचांचा हा कॉल आहे कारण की एकच रिव्ह्यू आपण दिलेले प्रत्येक संघाला. पंचांना चेक करायचे कोणत्या संघावर अन्याय होणार नाहीये असं संजय पाटील यांचं म्हणणं आहे. हा बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू नाहीये. बाकीच्या खेळाडूंनी जागेवर जायचे आपण. चेक करतायत श्याम पाटील सर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला फिल्डिंग लावा आपण लगेचच. जय रखा दादा, आपण फिल्डिंग लावायचं आहे. चला आपण एक स्वागत सन्मान करूया आपण या मुख्य व्यासपीठावर. जे वसईवरून पाहुणे या स्पर्धेला इथे दाखल झालेले आहेत, किरणदादा गोखिर्णे साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आपण करूया स्वागत आणि सन्मान. अगदी वेळ काढून
शंकरदादा जुकर यांच्या ह्या कार्यक्रमाला आर्यन 11 चषक 2026 या स्पर्धेला ते आलेले आहेत. मी जयदत्त जुकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण हा शुभ सन्मान आपण करायचे. हे आपण पाहू शकता किरण भाऊंचं इथे स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यांना हिंदू संस्कृतीप्रमाणे माहेची उपदार देणारी ही श्वाल आणि प्रेमाचा प्रतीक आपण पाहतोय की सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद आपण आलात या कार्यक्रमाला. अशीच उपस्थिती तुम्ही नक्कीच करत राहा. उद्या देखील या. उद्या फायनल आहे या स्पर्धेचं. यानंतर होणारा सामना नक्कीच साविंद्र टीम इथे दाखल झालेली आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट या मॅचचा विजेता संघ असेल. धन्यवाद किरण भाऊ आपण आलात या कार्यक्रमाला. असंच प्रेम तुम्ही आर्यन 11 आणि आर्यन चषकावर असं ठेवा. सलामीवीर पाठवून द्यायचे मैदानामध्ये. जास्त वेळ घेऊ नका. टार्गेट 47 आहे. 47 इन टार्गेट. डगआउट मध्ये पाण्याचा बाटला नेऊन ठेवलेला आहे. काय हरकत नाही, तुम्हाला थंडगार पाणी मिळेल. आणि आमच्या व्यासपीठाच्या खालती जो रूम आहे तिथे देखील पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला जर पाणी तिथे देखील मिळेल. पाणी भरपूर आहे आपल्याकडे. 24 तास पाणी आमच्या गावाला. फक्त मोटर चालू करा. आणि गावामध्ये 15 ते 20 डीलर बॉटलवाले बाटलेवालेच आहेत आमच्याकडे. पाहिजे जसं थंड मीडियम गरम सगळं काय भेटेल त्याच्याकडे. आणि बाटल्यांवर कलर आणि नाव प्रिंट सर्व बघायला मिळेल. येणाऱ्या कालामध्ये नितीन म्हात्रे यांचं देखील वॉटर सप्लाय सुरू होणार आहे. आज त्यांचं मूड नाही गोलंदाजी करण्यासाठी. थोडीशी अनफिट आहेत. मात्र कधी पण चॅलेंज द्या त्यांना. चंद्रकांतचं म्हणणं त्याला चण्याच्या झाडावर सोडू नको नाही ते पहिली ओव्हर टाकेल. सत्तेचाळीस धावांचं आव्हान आहे. 46 झालेले आहेत. 47 बनवायचे. सुजित भोईर आणि त्याच्यासोबत कोण आहे पाहूया आपण. घरच्या मैदानावर सुजित भोईरला खेळताना पाहतोय आपण. नागेश गुलवी आणि त्याच्यासोबत पाहतोय आपण सुजित भोईर. आणि गोलंदाज कोण आहे पाहूया आपण पहिल्या षटकाकरिता. गोलंदाजी जर गोकुलदास पाटील सरांच्याकडून झाली तर मग जयेश. संजय पाटील सरांच्याकडून जर गोलंदाजी सुरू झाली तर मग नितीन म्हात्रे. मिथुन म्हात्रेने देखील भरपूर चांगली फलंदाजी केली होती. जास्त वेळ ते देखील थांबू शकले नव्हते. बादवाड एक्सप्रेस जयेश म्हात्रे गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 47 धावांचा टार्गेट आणि गोलंदाज जयेश म्हात्रे पाहतोय आपण. फास्ट अँड फ्युरियस. मात्र हिटमॅन ऑफ भादवाड आपण पाहतोय सुजित भोईर आपल्या तयारीमध्ये. भादवाड वर्सेस भादवाड अशी ही लढत पाहतोय आपण. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेर वाईटनं सुरुवात केली आहे. आणि वाईटची धाव एक इथे जोडली जाते. धावफलकावर श्री गणेश धावानं सुरुवात होते. सुजित भोईरच्या अगेन्स्ट आपण पाहतोय की जयेश म्हात्रेचा पहिला वाईट आलाय. कमबॅक पाहूया कोणत्या प्रकारे केला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने यॉर्करने नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र खोदून काढला चेंडूला. शतरक्षक पोहोचलाय तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. सुजितचं देखील खातं ओपन होत आहे. 2 धावा धावफलकावर. जयेश म्हात्रेचं म्हणणं आहे की नो एक्स्ट्रा नो ओव्हर थ्रो गेम आहे. जयेशला ठाऊक आहे 47 धावा बनवायचे म्हणजे खाऊ नाहीये. तुमची मात्र फिल्डिंग चांगली होणं फार महत्वाची आहे.
तीच सुजित देखील चर्चा करते. फक्त एकच मोठा फटका प्रत्येकी षटका मागे खेळायचा आहे. सिंगल डबल सुरू राहिल्यानं मग मॅच मध्ये थोडीशी रंगत देखील येईल. गोलंदाज जयेश मात्र फिल्डिंग थोडीशी हलवत आहेत. शॉर्ट थर्मॅनला नितीनला पाहतोय आता, शॉर्ट फाईन ला पाठवलं मिथुनने आणि त्यांच्या जागेवर नवीन क्षेत्ररक्षण लावण्यात आलेला आहे. राजाला पाहतोय आपण कव्हर पॉइंट आता अगदी गलीमध्ये आपण राजाला पाहतोय. आणि सुमित हळूहळू का होईना मिड विकेट क्षेत्रामध्ये आता डावकरी आताचा खेळाडू आहे आणि खेळाडूचं नाव आहे ते म्हणजेच नागेश गुलवी. जयेश जास्त वेळ घेऊ नको मित्रा, 15 मिनिटांमध्ये, कारण की मागील आपण बघितलं साविंद्रा टीम संघाचा एक खेळाडू ठरल्या सर्कलमध्ये घेतला होता आपण. ओ समोर नक्कीच एक संधी चालून आली होती, मात्र अगदी वेगाने चेंडू आला होता आणि फॉलो थ्रो मध्ये अशा प्रकारच्या झेल होत नाही तर हाताला चिपकला जातात. आणि आज संध्याकाळी 7 नंतर अंग्रेज वर्सेस भारत असंच म्हणू शकता आपण. पुन्हा एकदा महायुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजीसाठी जयेश चांगली गोलंदाजी, मोठा फटका खेळून दिला नाही आतापर्यंत. टार्गेट ठेवलाय की ऑफ स्टिकची जी लेंथ लाईन आहे तिला टार्गेट ठेवलंय, महत्वाचं तीच गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. इथे समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, नो चान्स. चेंडू झाला सीमा रेखा पार. सुजित भोईरच्या बॅटमधून येणारा हा षटकार. षटकाराने इथे धावपलकावर चांगले लागलेले आहेत 9. ओ मोठा फटका खेळायचं होतं, मात्र काय घडलं पाहूया. बॅटला लागले की नाही, मात्र स्टॉप तर केले चेंडूला. एक धाव तर इथं पलून पूर्ण काढलेली आहे ती म्हणजे सुजित भोईरना. एक मोठ्या फटक्यानंतर एक सिंगल धाव आली आहे, धावा झालेल्या आहे त्या धावपलकावर 10 धावा. 10 रन बन चुके बिना विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम SSK. फार दुरून खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग होणार आहेत, कारण की ही भिवंडी ग्रामीण इमर्जन्सी संघटना आहे. त्या संघटनेमध्ये आपण पाहतो की भिवंडीच्या चारे बाजूला जे गाव आहेत त्या प्रत्येक गावातील खेळाडू या भिवंडी ग्रामीण इमर्जन्सीमध्ये भरती झालेले आहेत आणि प्रत्येक संघामध्ये ते डिवाइड देखील झालेले आहेत. एक एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात धावा झालेल्या आहेत. त्या 12 धावा धावपलकाची सुरुवात पाहिजे होती 11 झालेले, सॉरी माफी असावी, 11 झालेले आहेत. 11 नाही तर 17 करा, कारण की आलाय हा मोठा फटका. चेंडू आला सीमा रेखा पार. तो षटकार. नक्कीच दुपारचं जो भोजन आहे सुजित मात्रे, डॉन भाई, जयदास जुकर दादा यांच्या माध्यमातून दुपारचं भोजन आलेलं आहे. आज पूर्णपणे व्हेज. आज वार गुरुवार, साईबाबांचं वार आहे. जयेश मात्र थोडंसं टार्गेट होताना पाहतो आपण. अजून एक बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू चाललाय डॉट. आणि आता बॅटिंग करणाऱ्या संघाने नक्कीच वाईटसाठी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. कॅप्टन सुजित भोईरने केलं. पाहूया आपण तिसऱ्या पंचांची मागणी वाईटसाठी, पाहूया आपण. अगदी स्लो मोशन मध्ये चेंडू दाखवला जाईल आणि त्यानंतर पंच निर्णय घेतील. तिसरे पंच आपण पाहत आहेत श्याम पाटील सर. पंच जातच होते जेवण करण्याकरिता, मात्र थांबवला गेला त्यांना. मी एक दुपारचा भोजन आले अगदी वेळेवर झाला तर खूप चांगला वाटतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर सॉफ्ट सिग्नल जो आहे डॉट चेंडूचा आहे आणि टोटल धावा 17 धावा. 17 हा खतरा आकडा आलेला आहे स्कोर कार्डवर. इथून आता आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजे 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटकामागे आता 10चा टार्गेट ठेवलाय. पाणी आलंय मैदानाच्या मध्ये. शालिक मला वाटतं पाणी घेऊन आलेलं आहे. थोडीशी टीम मीटिंग चर्चा करताना सुमित सोबत खेळाडू आपापल्या जागेवर जाताना. मिथून मात्र देखील पाणी, थंडगार पाण्याची नक्की जी व्यवस्था झालेली आहे आम्हाला आमचे मित्र
जितू शेलार आणि मंगेश शेलार यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली या स्पर्धेसाठी आणि खऱ्या अर्थाने ज्याने मला बक्षीस स्वरूपात ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. मालिकावरच्या ट्रॉफ्या ज्या आहेत त्या पाहतो आपण या स्पर्धेसाठी आम्हाला दिलेल्या आहेत. त्या संदीप पाटील, संदीप जुकर ही A1 जोडी आहे. आणि आमच्या नाईक फॅमिलीचा आम्ही आभार व्यक्त करू, जिथे दीपेश नाईक, आदेश नाईक असतील, संतोष नाईक साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. आमच्या वहिनी रेश्मा शंकर जुकर यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक ट्रॉफी आहे ती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आमचे सर्वांचे लाडके योगेश गुलवी दादो यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक ट्रॉफी आहे. निर्दोष जुकर यांच्या माध्यमातून मालिकावीर स्पोर्ट्स सायकल यांच्या मध्ये देण्यात आली आहे. योगेश तरे यांच्या माध्यमातून चेंडूची व्यवस्था झालेली आहे. आई एकविरा कोल्ड्रिंक्स यांमधून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. त्याचबरोबर आमचे आर्यन सन ऑफ शंकर जुकर यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी सेलिब्रेशन जी कॅडबरी आहे ती देण्यात आलेली आहे. मात्र सुजित भोईर अलगच मूडमध्ये, आज कोई भी आए तोडेंगे हम, आणि वार कोणावर केलं तर मिथुन म्हात्रेवर स्ट्रेट ड्राईव्ह षटकार पाहतोय आपण. 23 धावा धावफलकावर स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीला सलामी देणारा हा षटकार पाहतोय सुजित भोईरच्या बॅटमधून. आज दोन्ही बाजूने चोपतात ठेवलाय सुजितनं, कारण सुजितच्या बॅटमधून देखील आपण षटकार पाहतो. नागेशने एक षटकार ठोकला होता, सुजितने 2 षटकार ठोकलेले आहेत. नेहमी विचार केला SSK स्पोर्ट टीमचा असा खेळ आहे, सुजित ज्या दिवशी खेळतो त्या दिवशी टीम जिंकतो. आणि आज सुजित खेळलाय आणि टीम चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण. 24 धावांची आवश्यकता आहे, 17 चेंडूंचा खेळ बाकी. समीकरण सोपं आहे आणि या ग्राउंडवर तर या धावा कमीच आहेत. मिथुन अजून एक मोठा, हाही चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. कडक कडक KDK कडक षटकार पाहतोय आपण. सुजित भोईर ऑन फायर नाव. अगदी नितीन म्हात्रेला मजबूर केल्या कमरवाट ठेवण्याकरिता सुजित भोईरना. नाही, रात्री तो 2 वाजता घरी जातो इथून सुजित भोईर. नितीनला पण माहिती आहे, मैदानावरच असतो तो. अजून एक, आता फसलाय, आता चेंडू हवेमध्ये, मात्र पाहत राहील. आही चेंडू झाला सीमा रेखा पार. 3 मध्ये 3 हॅट्रिक पूर्ण. सुजित भोईरची दुसरी हॅट्रिक आले. याच्या अगोदर प्रकाशची आली होती आणि आता पाहतोय की सुजित भोईरच्या नावी दुसरी हॅट्रिक पाहतोय या स्पर्धेची. 35 धावा धावफलकर. मला वाटतं आयोजकांचा वेळ वाचेल. चंद्रकांत जोशी 10 मिनिटं वाचतील. 12 धावांची आवश्यकता आहे. काही याच षटकामध्ये फिनिश 12वा देखील तेच म्हणतोय, ज्या प्रकारे खेळतोय सुजित. फुलटा चेंडू, अजून एक मोठा फटका. आही चेंडू सीमा रेखा पार. षटकार 4 मध्ये 4 ठोकलेले आहेत. कडक कडक बॅटिंग पाहतोय आपण. कोणाच्या विरुद्ध मोर्चा खोललाय? मिथुन म्हात्रेच्या. दोघा जवळीक मित्र आहेत आणि प्रत्येकाची कमजोरी माहिती आहे दोघांना पण. नाही ना, आता धावा किती पाहिजे? 6च पाहिजे. मग 5च होतील जर मारला तर. 7 नाही रे, 6 धावा बाकी आहेत. 5 मध्ये 5 येतात का पाहूया आपण. हो यस. नाही नाही, मॅच फिनिश झालेली आहे, नको. अडलं का जय रक्का दादा. कॉंग्रॅच्युलेशन टीम SSK स्पोर्ट्स. सुजित भोईर 0 मिनिटांत कमाल. 5 मध्ये 5 षटकार ठोकले. नक्कीच एक धाव जर बाकी असतं तर. मॅच फिनिश झाले रे. आणि मॅन ऑफ द मॅच देखील तोच आहे, सुजित भोईर. सुजित आपण व्यासपीठावर यायचे, टॉस करण्यासाठी कॅप्टन देखील यायचे आपण. नितीन मात्रे आपण थोडंसं कूलच राहा, कारण की क्रिकेट आहे. तुम्ही या व्यासपीठावर. नाही ना, अर्ध तिकडून गेले. आधे इधर आधे उधर. सुजित आपण व्यासपीठावर या आणि कॅप्टनने देखील यायचं आहे. मयूर तू टॉस करून घे, आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. हॅलो हॅलो.
चाविंद्र टीमचे कॅप्टन यायचे आपण. चाविंद्र टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण चला. चाविंद्र टीमचे कॅप्टन आदित्य आलेलं आहे. चला आपण टॉस करून घ्या. विजय पाटील चला आपण टॉस करण्यासाठी. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत आणि टॉस बॉक्समध्ये मयूर पाटील. दोन्ही मान्यवर आमचे अरफाज आणि विजय पाटील. एक साईडला संघ असणार आहे यश 11 चाविंद्र आणि दुसऱ्या साईडला SSK एंटरप्राइजेस भादवड. नाणेफेकीचा आपण हा कॉल बघा. नाणेफेक ओके. कॉल कोण देणार आहे? ओके मान्यवरांच्या शुभ असते. ओके कॉल दिलेला आहे त्यांनी. चाविंद्र संघाचा कॉल आहे शंकर जुकर आणि आलेला देखील आहे शंकर जुकर. तर चाविंद्र संघ फक्त आम्ही नाणेफेकीचा कॉलच जाणार आहोत. आपला निर्णय काढवायचा आहे. थांब ना भाई 2 मिनिटं थांब सांगता. मागच्या मॅचमध्ये तुम्ही खूप स्मार्ट पद्धतीने उत्तर दिला होता. यावेळेस मध्ये वेट घेत आहेत. धन्यवाद. टॉस बॉक्स थोडंसं डिसिजन चाविंद्र संघाचं येणं बाकी आहे. तर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. सर्वप्रथम विजय पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत. जी आम्हाला ट्रॉफी दिलेली आहे सन्माननीय तुषार सोन्या चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण देत आहोत विजय पाटील यांच्या शुभ हस्ते. कुछ मिठा हो जाए. आज 5 मध्ये 5 ठोकलेले आहेत सुजित भोईरनं आणि सुजितला इथे सेलिब्रेशन कॅडबरीचं बॉक्स दिला जाईल. या स्पर्धेचे आयोजक शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून. आणि अरफाज आपके शुभ हाथों से कोल्ड ड्रिंक्स देना है. तूफान इनिंग के लिए ये कोल्ड ड्रिंक्स इथे पी जो कोल्ड ड्रिंक्स आहे ती इथे दिली जाते आणि ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे आमचे मित्र निशिकांत पाटील यांच्या माध्यमातून. आणि सुजित अभिनंदन आणि पुढच्या मॅचसाठी खूप सारी शुभेच्छा असतील. तर मित्रांनो वेळ झालेला आहे. पुढच्या मॅचला आपण करतोय सुरुवात. कॉम बॉक्समध्ये मयूर पाटील तुमच्या सोबत असतील. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद संदेश पाटील. मागच्या मॅचमध्ये जो ओरिजिनल सुजित भोईर आहे ना तो पाहायला मिळाला आपल्याला. मी एक्सपेक्ट केलं होतं की जास्ती करून ऑन साईडला खेळणारा खेळाडू आज निर्णय कळवायचा आहे चाविंद्र संघ. जो खेळाडू जास्त करून ऑफ साईड रिझनला गेला होता त्यावेळेस मात्र सुजित याच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली फटकेबाजी ऑन साईडच्या रिझनला पाहायला मिळाली. काय जबरदस्त फलंदाजी सुजित भोईर याच्या माध्यमातून. स्वतः संघ मालक देखील आहेत. त्यानंतर बघा आपचे काही दाते आहेत. एखादी स्पर्धा ज्यावेळेस यशस्वी करायची असते ना मित्रांनो आयोजकांच्या जोडीला मान्यवरांनी दिलेले जे योगदान असतं ना ते देखील खूप महत्त्वाचं असतं. माननीय प्रभुदास मधुबुवाजी नाईक यांकडून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आम्हाला देण्यात आलेलं आहे. सन्माननीय नगरसेवक संजयभाई म्हात्रे यांच्याकडून द्वितीय पारितोषिक देण्यात आलेलं आहे. कुमार रोहित मनोहर जोशी यांच्याकडून तृतीय आणि चतुर्थ रोख रक्कम पारितोषिक. त्यानंतर शंकरदादा जुकर यांच्या पत्नी सौभाग्यवती रेश्मा शंकर जुकर यांच्याकडून प्रथम द्वितीयची ट्रॉफी देण्यात आलेली. त्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके दादा योगेशदादा गुळवी यांच्या गतीने तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफी देण्यात आलेले. त्यानंतर आई एकविरा सर्व्हिस सेंटरचे प्रोप्रायटर निर्दोषदादा जुकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी जी सायकल आहे ती सायकल देण्यात आलेली. बघा जेवण आलेलं आहे आणि जे आपले व्हॉलेंटियर्स वगैरे असतील पहिले त्यांना आपण देऊया कारण का दुपारपासून ते खूप मेहनत करत असतात. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा जेवण देणारा जो भोजनदाता असतो ना त्याचे देखील उपकार आपण तेवढेच मानले पाहिजेत जेवढा प्रथम पारितोषिक देणारा व्यक्ती असतो. कारण का जेवणाचं कार्य हे खूप पुण्याचं कार्य असतो. आणि पहिले आपले जे व्हॉलेंटियर आहेत ना छोटे छोटे जे चेंडू सकाळपासून आणत आहेत त्या बिचाऱ्यांना आपण पहिले जेवण करून द्या जेणेकरून त्यांना एक ऊर्जा मिळेल एक ताकद मिळेल. बाहेर गेलेले चेंडू खूप अजून फास्ट मैदानाच्या आत ते रिटर्न येतील. त्यानंतर मग संपूर्ण आयोजन टीम आहेच बाकी. त्यानंतर वळूया मित्रांनो ज्यांनी ज्यांनी आपल्याला योगदान दिलेलं आहे. संदीपदादा जुकर आणि संदीप पाटील A1 जोडी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर रेश्मा शंकर जुकर यांच्याकडून सुद्धा मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी देण्यात आलेली. संतोष कचरू नाईक यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजची ट्रॉफी देण्यात आलेली. कुमार आदेश संतोष नाईक दीपेश नाईक यांचे बंधू आहेत त्यांच्याकडून देखील उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी देण्यात आलेली. दीपेश संतोष नाईक आमचे पोलीस पाटील मित्र
प्रचित वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर देखील आहेत, त्यांच्याकडून बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. मान्य श्री तुषार सोन्या चौधरी यांच्याकडून सामनावीरची ट्रॉफी. त्यानंतर ॲडव्होकेट करण रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह. त्यानंतर निशिकांत पाटील यांच्याकडून सामनावीरासाठी कोल्ड्रिंक्स थंडा देण्यात आलेला आहे. त्यानंतर योगेश दादा तरे यांच्या माध्यमातून चेंडूंचा बॉक्स आपल्याला देण्यात आलेला आहे. धन्यवाद योगेश दादा तरे. त्यानंतर अजित दादा शेलार आणि मंगेश शेलार यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला कोल्ड्रिंक्स आईकुरा कोल्ड्रिंक्स यांच्या माध्यमातून पाणी पिण्याचं योग्य पुण्याचं काम आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर चंद्रकांत जोशी बालुदा यांच्या माध्यमातून सुद्धा चेंडूंची पूर्तता. त्यानंतर अजूनही काही आमचे दाते, त्यामध्ये चंदन गुप्ता असतील, नितीनदादा म्हात्रे असतील, गुरु नाईक असतील, दीपक मोहिते असतील, बबल्या पाटील असतील, यांच्या माध्यमातून देखील चेंडूंची पूर्तता करण्यात आलेली आहे. त्यानंतर विनायक सजन म्हात्रे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी या गरमीच्या सीझनमध्ये थंड थंड कूलर देण्यात आलेला आहे. विनायक म्हात्रे आपलं देखील मनापासून आभारी आहे. त्यानंतर जर या स्पर्धेमध्ये पुण्याचं काम कोणी केले असेल तर ते जेवणाची ज्यांनी आम्हाला सुविधा केली, समाजसेवक जयदासदादा झुकर असतील आणि सुजितदादा म्हात्रे डॉन यांच्या माध्यमातून देण्यात आले. धन्यवाद. आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं SSK संघाने मॅच जिंकली होती. चला, आयोजकांनी जो निर्धारित वेळ दिलेला आहे तो निर्धारित वेळ संपल्यानंतर क्षेत्ररक्षण लावणं कंपल्सरी, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. विनंती असेल सावेंद्र संघाला देखील. बघा, आजचा दिवस खूप बिझी शेड्यूल असणार आहे, कारण का स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस होता आजचा, त्यामुळे अनेक सामने हे वेळेमध्ये आम्हाला कव्हर करायचे आहेत. विनंती असेल सर्वच संघांना की आपण टॉससाठी देखील अर्ध्या इनिंगच्या पहिले तिथं उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर संघ देखील आपण वेळेवरती घेऊन उपस्थित हजर राहायचं आहे. विनंती असेल सर्वांना. आणि सामने आम्हाला वेळेवरती पूर्ण करायचे आहेत. 4 षटकांचे सामने जरी इथून आम्ही नमूद केलेले असतील तरी देखील ते 4 षटकांचे सामने वेळ असेल तरच आम्ही 4 षटकांचे खेळू, अन्यथा वेळेअभावी आम्हाला ते 2 षटकांचे करण्यात येईल. वेळेअभावी आम्हाला ते देखील 3 ते 2 षटकांचे करण्यात येतील. म्हणून विनंती असेल की तुम्ही 4 षटकांचा सामना खेळावा, ही आमची मनापासून इच्छा असते. आपण पाहत आहात शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून भिवंडी इमर्जिंग क्रिकेटचा हा महासंग्राम आर्यन चषक 2026. मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा झाली. मागच्या वर्षी या स्पर्धेचा मानकरी ठरलेला संघ ओमसाई धाबा दापोडे, आणि ते जे रिव्हर्सवरती आलेले 6 षटकार, त्या खेळाडूने एक रिव्हर्सवरती 5 षटकार ठोकले होते. जबरदस्त. नक्कीच त्या बॅटरच्या माध्यमातून मी पाहिला. आणि हा शेवटचा चेंडू प्लेट केला होता. 5 चेंडूमध्ये 5 रिव्हर्सवरती षटकार ठोकले होते. ओमसाई ढाबा संघाचे खेळाडू दोन्ही एकाच गावातले आणि जिगरी दोस्त, त्याचमुळे शेवटच्या चेंडूवरती सन्मान दिला. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. SSK भादवड संघ फलंदाजी आणि त्यानंतर सावेंद्र संघ क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे. चला, विनंती असेल मॅच थांबवू नका. आमचे पंच ज्यांनी देखील सकाळपासून खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आहे. कोणत्याही संघावरती अन्याय सकाळपासून आपल्याला त्यांच्यामधून पाहायला मिळाला नाही आहे. जबरदस्त कामगिरी असेल पंचांची देखील. समोर संघाचा आता निर्णय काही आहे तर ते समजणार नाही आहे आम्हाला इथून देखील. सुजित भोईर क्षेत्ररक्षण. सुजित भोईर यांनी देखील जबरदस्त बॅटिंग. मला वाटतं अजून एक चेंडू जर शिल्लक असता, काही धावा जर बाकी असते ना, एक चेंडू शिल्लक होताच, काही धावा जर बाकी असते ना,
तर नक्कीच तो 6वा षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला असता या सीझनचा, या ग्राउंडवरतीचा पहिल्या 6 षटकांचा कारनामा. यश 11 साविंद्र संघ ज्याने सकाळच्या सत्रामध्ये एक बलाढ्य संघाला पराभूत केलं. रिग्नेश राणा संघाला पराभूत केलं. तसेच हे जे आमचे सर्व कटआउट, सर्व मान्यवर आपण पाहतोय, माननीय श्री विनायक म्हात्रे, कुमार विनायक म्हात्रे यांना आपण पाहतोय, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी कूलरची सुविधा स्पॉन्सर केलेली. मंगेश शेलार असतील, अनेक आमचे असे मान्यवर. त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा जगभरामध्ये लाईव्हच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज क्लीन अँड नेट टेलिकास्ट. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील मनापासून आभार आहे. बघा, जितकं योगदान तुमचं क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी असतो ना, तुम्ही मेहनत करताना, या लाईव्हमुळे ती पॉप्युलॅरिटी जी तुमची आहे ना ती वाढलेली आहे मित्रांनो. अनेक खेळाडूंना वर नेण्याचं काम प्रिन्स मूवीजने केलेलं आहे. 70-70 असेल, ओमसाई लाईव्ह फोटोज असतील, अनेक असे लाईव्ह स्ट्रीमिंग असतील. त्यांनी तुमचा जो मारलेला चेंडू असेल किंवा जे घेतलेली विकेट असेल ती योग्यरित्या त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून सोशल मीडियावर जर टाकली नसती किंवा तुम्ही ती त्यांच्याकडून घेऊन तुमच्या सोशल मीडियावरती टाकली नसती तर तुम्ही प्रसिद्ध होण्यामध्ये एवढा तुम्हाला प्रॉब्लेम फेस करायला लागले असते. मात्र त्यांचे तुम्ही मनापासून आभार माना की तुम्हाला पॉप्युलर करण्यामध्ये हे जेवढे पण आपले लाईव्ह स्ट्रीमचे चॅनल्स आहेत त्यांचा देखील हात आहे. म्हणून त्या सर्वांना सबस्क्राईब करा. प्रिन्स मूवीज आपल्या भूमिपुत्राचा चॅनल, ज्या आर.के. ट्रॉफीमधून या चॅनलला सुरुवात झाली होती, आज 10PL सारखी स्पर्धा देखील प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण लाईव्हमध्ये पाहिली. एक जबरदस्त मोठं नेटवर्क या टेलिकास्टचे प्रिन्स नक्कीच ते आहेत. चला, क्षेत्ररक्षण करून लावायचं आहे. सुजित भोईर, विनंती असेल की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दीपेश नाईक, चला साविंद्रा संघ, सलामीची जोडी पाठवा लवकर. मथुर, बकासूर कोणी असतील, पटापट पटापट. चला साविंद्र संघ, बघा फील्ड सेट झालेली आहे मैदानामध्ये. पंच देखील मैदानामध्ये दोन्ही आहेत. आणि जर आता तुमचे दोन्ही सलामीचे जोडीदारच नसतील तर मग मात्र इथून थोडासा रस कमी होईल आमचा तुमच्या बाबतीमध्ये. विनंती असेल, कारण का कडक उन्हामध्ये दोन्ही पंच आणि 11 खेळाडू सोपं नाही आहे मित्रांनो या सीझनमध्ये. तर आता इथून जे काही क्रिकेट होईल ना दुपारच्या सत्रामध्ये, सूर्यप्रकाशामध्ये जेवढे काही सामने असतील ना मित्रांनो, थोडंसं खेळाडूंना कठीण जाणार आहे. का यावर्षी भयंकर गरमी आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याचं जर आपण टेम्परेचर पाहिलं तर जवळजवळ 38, 39, 40 डिग्रीचं टेम्परेचर, खूपच जास्त टेम्परेचर. चला फलंदाज बघा, तुमचे नांदवायला पाठवा लवकर यार प्लीज. तिकडे पंच आमचे तयार आहेत. धन्यवाद, आभारी आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. पराग आणि तौसिफ, सलामीची जोडी. तौसिफ